छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 6 जून 1674चा शिवराज्याभिषेक दिन। आज 350वा स्वराज्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। याचं औचित्य साधून आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारातील कागलकर हाऊसच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सनई पोवाड्याच्या निनादात स्वराज्य गुढीची विधिवत पूजा करून उभारणी करण्यात आली। गुढी उभारणीनंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आलं। यावेळी राधानगरीच्या माझी मायबोली प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची कथा स्वराज्याची या कार्यक्रमातून शिवकाळ उभा करण्यात आला। यामध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले सागर चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती। अतिशय उत्साहानं जोमानं सादर झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं, जनतेच्या मनातलं आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं, रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मनीषा देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेतील खाते प्रमुख, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।